यवतमाळमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यंदा पावसानं सुरुवातीपासूनच दडी मारल्यानं शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पिकांची वाढ थांबली आहे. त्यामुळं होणाऱ्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ जी आहे ती खुंटली आहे. काही पिके वाढली आहे, तर काही पिके दुबार पेरणीमुळे ती छोटीच राहिली आहे. त्याच्यामुळे त्यांची वाढ नाही झाली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत. तर काय म्हणाल तुम्ही? पावसाची अत्यंत गरज आहे. अजूनपर्यंतही जून महिन्यापासून तर आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, पण पुरेसा पाऊस काही झालेला नाही आहे. ह्या कशा तरी कमीत कमी पावसावर पिकाची परिस्थिती आतापर्यंत हे अशी आहे कशी तरी, पण आता जो पाऊस येत आहे तर झाडाखालची माती सुद्धा ओली होत नाही आहे. त्याच्यामुळं पिकाले पुरेसा ओलावा मिळत नाही. आणि पुरेसा ओलावा पिकाला मिळाला नसल्याच्यानं त्याची पुरेपूर वाढ सुद्धा होऊन नाही राहिली. वाढ खुंटलेली आहे पिकाची. आज पिकाले फळपात्या येण्याचा पिरियड आहे, हा ऑगस्ट महिना आहे, श्रावण महिना. या महिन्यात फळपात्या येते पिकाले. पण त्याची पुरेशी वाढ न झाल्यामुळं पाहिजे तशा प्रमाणात फळपात्या सुद्धा त्याला येणार नाही. तुम्ही किती एकर पेरलं आणि तुमचं नुकसान आता किती 3 होईल? एकर आहे. 3 एकर आहेत. तूर, कपासी आहे. तर 3 एकरमध्ये 3 प्रकारचे झाडं आहे याच्यात. मी 3 वेळा लागवड केलेली आहे. तर मोठे झाडं आता पात्यावर सुटून राहिले, पात्यावर येत आहे. पण छोटे झाडं जे आहे ते तर खूपच लहान आहे. आता तुम्ही पाहिलेलेच आहे झाडं याच्यात. आणि हे पावसाचा ओलावा जमिनीत कमी असल्याच्यानं पिकावर जे रोगाची परिस्थिती आहे तर दरवर्षीपेक्षा यावर्षी भयानक आहे. तिसरी चौथी फवारणी करून सुद्धा पिकावरचा रोग जात नाही आहे. पूर्ण पिकाचे पानं कोकडे झालेले आहे, असे वाटीसारखे पानं झालेले आहे. किडीचा प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा पिकावर